क्या बात आहे. चला वेद दादाकडे माईक देतो आता. खूप खूप धन्यवाद. आपला जणू आज एवढ्या रात्रपर्यंत आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. आम्ही एक कार्यक्रम संपवून आलो, आचारसंहिता लागल्या, तिकडे पोलीस तरी आहे. परंतु खूप खुशनसीब आहात तुम्ही लोक की इथे कोणाची म्हणजे बाबासाहेबांना इथे कोणी आलंय नाही. एकदा जोरदार टाळ्या गजर होत्या. माय माऊल्यांनो, हे चिमुकल्यांना बघून मला खरंच छोटीशी शाळा भरवायची आहे. एक शेतकरी बाप, आज आम्ही खूप खुशनसीब आहोत की आपण या सुंदर अशा चेअरवर बसले आहात. कोणी उच्च पदावर आहे, त्या बाबासाहेबांच्या नावाची भाकर सुद्धा खाऊन बाबासाहेबांची. परंतु शेतकरी बाप आपल्या मुलांना शाळेत पाठवतो आणि शाळेत त्या मुलाचं मन लागत नाही, तो पळून येतो. तो व्याकुळ मनाने शेतकरी बाप आपल्या मुलाला काय म्हणतो, घंटी वाजली. हे माहिती आहे बरोबर, टन टन टन. भरपूर लोक जातो ना आपण, घंटी वाजते कुठेतरी. ती शाळेची घंटी बंद झाली, आता बेल वाजते. परंतु त्या घंटी त्या स्टेट बोर्डाच्या शाळेमध्ये, ग्रामपंचायत शाळेमध्ये त्या शेतकरी बाप आपल्या मुलाला घेऊन जातो. ती घंटी वाजते, त्याचं मन व्याकुळ होतं, कारण की मुलाचं मन त्या शाळेत लागत नाही. म्हणून तो बाप काय म्हणतो, घंटी वाजली शाळा भरली, घंटी वाजली शाळा भरली, घंटी वाजली शाळा भरली. पोरा घे पाठी दप्तर, घंटी वाजली शाळा भरली, घंटी वाजली शाळा भरली, घंटी वाजली शाळा भरली. पोरा घे पाठी दप्तर, पोरा घे पाठी दप्तर, पोरा घे पाठी दप्तर. तुला बनायचं, तुला बनायचं, तुला बनायचं आंबेडकर, बनायचं आंबेडकर. घंटी वाजली, घंटी वाजली शाळा भरली, घंटी वाजली शाळा भरली. माझ्यासोबत डान्स करा. घंटी वाजली शाळा भरली, घंटी वाजली शाळा भरली, घंटी वाजली शाळा भरली. पोरा घे पाठी दप्तर, पोरा घे पाठी दप्तर, पोरा घे पाठी दप्तर. तुला बनायचं, तुला बनायचं, तुला बनायचं आंबेडकर, पोरा माय माऊलांना जोरदार टाळ्या होऊ द्या. ए फॉर म्हणजे ऍपल आहे ना, आणि बी फॉर म्हणजे बडा ऍपल. ए फॉर म्हणजे तुला आंबेडकर बनायचं पोरा, तुला आंबेडकर बनायचं पोरा. ए फॉर म्हणजे तुला आंबेडकर बनायचं पोरा. बी फॉर म्हणजे तुला बॅरिस्टर व्हायचं पोरा.
लिहून तू अक्षर, पोरा लिहून तू अक्षर. तुला बनायचं येता, तुला बनायचं आंबेडकर पोरा. आदर्शाच्या गोष्टी केल्या. आता कार्यक्रम करून आलो मी त्या राणी दुर्गावती चौकात. बाबासाहेबांचा कार्यक्रम सुरू होता. मी विचारलं की तू आदर्श कोणाचा घेशील. एक म्हणतात मी आपल्या बायकोचा आदर्श घेईन. सांगा आदर्श कोणाचा घ्यायला पाहिजे. आजकालची मुलं आदर्श कोणाचा घेते. टायगर श्रॉफ, ऋतिक रोशन. काही लोक तर भयंकर आहेत. जाऊ दे बोलत नाही मी. सनी लिओनी म्हणे तू आदर्श त्या शाहू फुलेंचा घ्यावा. आणि शिक्षण शिकून उच्च पदावर जावा. आणि शिक्षण शिकून उच्च पदावर जावा. भीमासारखी थोडी तरी तू, भीमासारखी थोडी तरी तू, भीमासारखी थोडी तरी तू पोरा येऊ दे थोडी. भीमासारखी थोडी तरी तू पोरा येऊ दे थोडी. तुला बनायचं, तुला बनायचं, तुला बनायचं आंबेडकर पोरा. शिक्षणाच्या घरी, शिक्षणाचे दरी, शिक्षणाचे दरी. आज स्टेट बोर्डाच्या शाळा बंद झाल्या माझ्या मायमावल्यांनो. आपल्या मुलांना जर पाठवायचे तर सीबीएसई किंवा आयसीएसईच्या बोर्डातच पाठवावं लागतं. कारण की या गव्हर्नमेंटनं काय केलं ते तुम्हाला माहिती आहे. शिक्षणाचे जरी बाजारीकरण झाले. शिक्षणाचे जरी बाजारीकरण झाले. गरीब पोरायचे, गरीब पोरायचे शिकणे अवघड झाले. आज अशी अवस्था आहे आमची की शिक्षण अवघड झालेलं आहे. तुमचे आता मगाशी रक्षणाने म्हटलं आयफोन सगळ्यांकडे येते, पण आयफोन कारवर जीएसटी तेवढी नाही जेवढी आमच्या पाठ्यपुस्तकांवर आहे, आमच्या शिक्षणावर आहे. आमच्या मुलांना त्यांना शिकूच नाही द्यायचं आहे. हे लक्षात घ्या. म्हणून म्हणतोय कि हमारी कौम में कोई बढ़ चढ़ कर नहीं होते, न कोई डॉक्टर न कोई इंजीनियर होते. अरे हम सबके भूखे और नंगे मर गए होते अगर भारत में पैदा विश्व रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर न होते. अंबेडकर न होते, अंबेडकर न होते. कठिनाई करून अभ्यास करून, कठिनाई करून अभ्यास करून, कठिनाई 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 करून अभ्यास करून, कठिनाई करून अभ्यास करून तुला ठराव नंबर वन, तुला ठराव नंबर वन, तुला ठराव नंबर वन. तुला बनायचं, तुला बनायचं, तुला बनायचं ना, तुला बनायचं.
बनायचं आंबेडकरांना बोला बनायचं आंबेडकरांना. तुला बनायचं आंबेडकर, तुला बनायचं